जेवढे उपकार या धरणीचे आपल्यावर आहेत तेवढेच उपकार आपल्या या गावामधील असो, आपल्या जिल्ह्यामधील असो, आपल्या राज्यामधील असो किंवा या संपूर्ण भारतामधील एका जवानाचे सुद्धा उपकार आपल्यावर आहेत. आणि तो जवान म्हणजे एक सैनिक की जो आज दिवस रात्र आपल्याकरता झटत आहे. आणि आज आपल्या गावातील सुद्धा पुष्कळशी मुलं त्या धरणी मातेच्या, त्या भारताच्या सेवेकरिता आज युद्धभूमीवर उभे आहेत. आज ते जवानांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आज तो जवान आपल्या भारताचं संरक्षण करतो म्हणून आज आपण इथे सुरक्षितपणे अन्नाचा कवड आपल्या मुखामध्ये घेऊ शकतो. म्हणून म्हणतात ना, जननी जनित भक्तजनी या दाता यशो. एका आईला जर मुलाला जन्माला घालायचं असेल तर कशा मुलाला जन्माला घालायचं की जो मुलगा देणारा असेल, दाता असेल. मेरा
वतन तेरे लिए हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जा भी देंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जा भी देंगे, ऐ वतन तेरे लिए, ऐ वतन तेरे लिए, ऐ वतन तेरे लिए। भारत माता की आज त्या जवानाची आपल्यावर अनंत उपकार आहे. आज तो जवान त्या सीमेवर लढत आहे म्हणून आपण सर्वजण आपल्या घरामध्ये सुखाने अन्नाचा घास घेऊ शकत आहे. पण आपल्याला माहिती का, त्या जवानांची सुद्धा किंमत नाही बरं. ज्यावेळेला हीच जवान सुट्टीमध्ये आपल्या घरी येतात त्यावेळेला तेव्हा आपण त्यांना गाडीमध्ये बसायला सुद्धा जागा देत नाही. पण एक लक्षात ठेवा, आज जर तो जवान तुमच्याकरता लढला नाही तर आज तुमचं काय होईल हे सगळं तुमच्या डोळ्यासमोरच आहे. आणि आज तर बघितलंच ना तुम्ही की पाकिस्तानाने आपल्यासोबत काय केलं. पण आज आपला जवान त्यांच्यासोबत लढला म्हणून आपण सर्वजण घरामध्ये सुखी आहे. त्या जवानाचे अनंत उपकार आपल्यावर आहेत म्हणून त्याला कधीच विसरू नका. आणि तुमच्याच्याने नाही काही होत त्याच्याकरता, फक्त किमान एखादा जवान जर तुम्हाला दिसला असेल प्रवासामध्ये तर तुम्ही तुमच्या जागेवरून उठून त्याला बसायला जागा द्या. खरं पाहिलं ना तर आपण त्याला नमस्कार करायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपण सुखी आहे. पण आपल्याच्याने एवढं तर काही होणार नाही, पण आल्यानंतर किमान त्याला मान सन्मान तरी तुम्ही द्या. बघा बरं, ते मुलं किती किती दिवस आपल्या आई वडिलांना सोडून देशाच्या संरक्षणाकरता लढत असतात आणि त्यांच्या आई वडिलांचं मन किती दुखत असेल. आपल्या काळजावर दगड ठेवून ते आपल्या मुलांना देशाच्या सेवेकरता पाठवतात आणि त्यांना ही पण माहीत नसते हो की आपला मुलगा पुन्हा जिवंत घरी परत येईल का नाही. एवढं मोठं बलिदान ते आपल्याकरता करत असतात. त्यांचे उपकार नाहीत का आपल्यावर? त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. म्हणून त्या प्रत्येक जवानाला आपण मान दिला पाहिजे, त्याला नमस्कार घातला पाहिजे. बघा, जननी जनित भक्त जनी याद आता या शूर. आईला जर जन्माला घालायचं असेल तर चांगल्या मुलाला तिने जन्माला घालावं, नाही तर आई वांज राहिली तरी चालेल. पण आज बघतो ना आपण कशी संतती जन्माला आलेली आहे की सर्व मुलं व्यसनाधीन झालेली आहेत. जो तो व्यसनामध्ये जटलेला आहे आणि व्यसन करत असताना त्यांना कशाचीच भीती वाटत नाही. एवढी दारूच्या नशेमध्ये धुंद असतात. दारू पिल्यानंतर तर एवढं माणसाला एवढं सुख वाटतं, एवढं सुख वाटतं. दारू पिल्यानंतर जो तर एखाद्या नालीमध्ये जर पडला असेल ना तर त्याला असं वाटतं अरे बापरे, आपण स्वर्गामध्ये एखाद्या गादीवरच झोपलेला आहे की काय. एवढे आज आपली मुलं व्यसनाधीन झालेली आहेत. आणि बघा, या व्यसनामध्ये त्यांना आई वडिलांची सुद्धा काही भीती वाटत नाही की आपल्या आई वडिलांचा अपमान होत असेल, याचं सुद्धा त्यांना काही भान नाही. एक मुलगा एका टपरीजवळ तंबाखू खात होता. आता त्याने हातामध्ये तंबाखू घेतला आणि घोटायला लागला. तर तेवढ्यातच एक महाराज तिथे आले आणि महाराज काय म्हणले, का रे तंबाखू कशाला खातो, तुझ्या बाबाला सांगू का.
आपल्या बापाला काही भीत नाही. तर तेवढ्यातच काही झालं, याचा वडील तिथे आला. याने बघितलं आपले बाबा आलेले आहेत, म्हणून याने काय केलं, आपला जो हात होता ना तो मागे लपवला. महाराज काय म्हणले, का रे तू तर तुझ्या बापाला भीत नाही, मग हात कशाला मागे लपवला? हा म्हणला, महाराज